खिले रहे होठ, रूंध रहा गला, पर उसके हाथ कभी नहीं लगी वही पर्ची जिस पर लिखा था कहो. अशीच अवस्था आहे ना तुमच्या माझ्या आईची. अशाच माझ्यासाठी आदर्श असणारी माझ्या विषय मी पद्मश्री गणेश वाघमारे, शाळा डोंगरगाव, तुमच्या समोर 2 शब्द मांडणार आहे. सन्मान्य व्यासपीठ, गुरुजन वर्ग, बैठे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, असं म्हटलं जातं, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. पण मन मानत नाही, कारण संत बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभे पिकात रढूर. किती हाकुलू हाकुलू फिरून येत पिकावर, फिरून येत पिकावर. जी माझी आई सर्वांपेक्षा, सृष्टीपेक्षा 9 महिने 9 दिवस जास्त मला ओळखते. तिने इतरांपेक्षा 9 महिने जास्त मला जपलेलं असते. माझा पहिला स्पर्श माझ्या आईने अनुभवला. संपूर्ण विश्वगाड झोपेत होतं तेव्हा माझी माझी जागी होती. म्हणून भगवंताने सुद्धा सर्वांपेक्षा का कणभर अधिकार जास्त आईला दिला आहे. भगवंताला मागून आई मिळत नाही. आईने मागितलं तर भगवंताकडे, भगवंताला सुद्धा नाही म्हणता येत नाही. म्हणून संत म्हणतात, एसियाचा पदर धरा जेणे देव येई घरा. एसियाचा पदर धरा जेणे देव येई घरा. एसियाचे पदराचे धनी साधू संत ऋषीमुनी, साधू संत ऋषीमुनी. जी मुलासाठी राबते ती आई झाली. जी श्यामच्या मनावर याचा संस्कार करणारी श्यामची आई झाली. जी स्त्री उदरातली जगते ती सावित्री माई झाली. जी सतत कसरत जाते ती ज्ञानेश्वरी माऊली झाली. आणि या सर्वांना पदरात घेणारी तुमची माझी विठू माऊली झाली, विठू माऊली झाली. आज पण त्या इतिहास आहे. आई होण्यासाठी बाईला त्यागच करावा लागतो. अहो, माझ्या शेतात राबायला जायचे. शेतात सर्वजण भाजी भाकरी भरपूर आणायचे. माझी आई मात्र कांद्याच्या शेतातील कांद्याची पात भरपूर तोडून घ्यायची. सर्वजण जेवायला बसले की माझी आई कांद्याची पात करत असे. सर्व बायका तिला विचारायच्या, पूजा भाकरी भाजी खा. आई म्हणायची, मला कांद्याची पात खूप आवडते. पण त्यांना कुठे सांगणार, त्या डब्यात फक्त अर्धी भाकर आहे. ती पोट भरण्यासाठी कांद्याची पात करत आहे. अहो, एक कडे उतरून हिरकणी नावावर पळाली. पण दररोज संसाराचा गाडा ओढण्यासाठी माझी आई पडद्या मागे राहिली, माझी आई पडद्या मागे राहिली. हंबरुना हंबरुना वासरले साठते जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या व तो जवाताना, दुष्काळात मायेच्या आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय. तवा मले पिठामंदी दिसती माझी माय. असं नारायण सुर्वे यांनी तुमच्या माझ्या प्रेमाचा ठाव घेणारी कविता लिहिली आहे. अशी माझ्यासाठी आदर्श असणारी माझी आई मला आवडते. जी माझ्या मनावर योग्य संस्कारासाठी सतत प्रयत्न करते. मी जगाच्या बाजारात उत्तम माणूस बाबा असे तिला वाटते. कांद्याप्रमाणे प्रकाशित व्यक्तिमत्वाने स्वयंप्रकाशित होण्यासाठी ती रात्रंदिवस कष्ट करते. म्हणून मला माझी आई आदर्श वाटते. आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई सर्वांसाठी असते. पण मला माझ्या आईसाठी जगायचं आहे. माझ्या आई माझ्यासाठी एक अथंग सागर आहे. माझ्या आई माझ्यासाठी आभाळ माया आहे. म्हणून प्रेमाने आई हाक मारून पहा, तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी जगातील श्रीमंत व्यक्ती आहे. अशाच माझ्या आईला मी जपणार आहे, काळजी घेणार आहे. आणि तुम्ही अशा माझ्या आईच्या चरणावर मी नतमस्तक होऊन 2 शब्द थांबविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.